इन्कार करतायत. अधिकृत माहिती यायला पाहिजे. पण मला वाटतं ती माहिती काढण्यापेक्षा आज आपल्याला प्राथमिकता सगळे प्रवासी आलेत की नाही, कोणाला किती काही दुखापत झाली ती बघून त्यांना वाचवण्याचं काम काढायचं आम्ही केली. मालूम नहीं आपको, जो मालूम है वो समुद्रात बोट बुडालेली असं तिथे बाकीचे लोक सांगतात. तिथे ती बोट संपूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे. बघा, जयंत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. अजूनही काही जणांना रेस्क्यू करण्याचं म्हणजे हेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी ही बोट होती आणि या ठिकाणी हा अपघात झाला होता. आता इथलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पूर्णपणे संपल्याचं सांगण्यात येत आहे आणि या ठिकाणावरून जितके लोक रेस्क्यू होऊ शकत होते त्यांना रेस्क्यू करून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे. नीलकमल नावाची ही बोट होती ज्यामुळे जवळपास 80 लोक होते या बोटीमध्ये आणि त्या बोटीच्या नंतर इंडियन कोस्ट गार्ड असेल किंवा इंडियन नेव्ही असेल किंवा JNPTचं असेल लोक त्यांनी त्याचं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं आणि त्यानंतर आता या ठिकाणी बचाव कार्य पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं कारण की अंधार सुद्धा झालेला आहे आणि बोटीचं या ठिकाणी लोकेशन आहे ज्या ठिकाणी आपण ही बोट स्पीड बोट चालू आहे त्या ठिकाणीच ही घटना घडलेली होती. त्यामुळे इथे कुठले अवशेष जे आहे ते दिसत नाही म्हणजे बोट जी आहे तिचे 2 तुकडे होऊन ती समुद्रात बुडाल्याचं सांगितलं जातंय आणि कॅज्युअल्टीच्या संदर्भामध्ये अजूनही पण कॅप्टनची जी माहिती मिळते त्यानुसार काही लोक जे आहेत त्यामध्ये मृत झाल्याची शक्यता आहे पण त्याचा एक्झॅक्ट आकडा त्यांना सांगता येत नाहीये. मुंबई पोलीस असेल किंवा इतर जे संस्था असतील आणि स्थानिकांचं जे म्हणणं होतं त्यांच्यानुसार की ह्या बोटीला नौदलाच्या बोटीने धक्का दिला त्यामुळे ही दुर्घटना घडली. कॅमेरामन नितीनसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. बघा, या अपघाताविषयी आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे बचाव कार्य पूर्णपणे आता थांबवण्यात आलेले आहे. बघा, मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटून 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 77 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. उरणजवळच्या कारंजा इथे नौदलाच्या स्पीड बोटीनं नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला. 130 प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीत 80 प्रवासी होते आणि 4 कर्मचारी होते. नौदल, JNPT, कोस्टल गार्ड, येलो गेट पोलीस ठाणं आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य पूर्ण झालेला आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच काय माहिती दिली आपण पाहूया. सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी एक्सरसाइज करतात तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही पण काही लोक अजून सापडलेले नाहीत तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात देखील या अपघाताविषयी माहिती दिलेली आहे. अजून 7 ते 8 जणांना म्हणजे 7 ते 8 जण असू शकतात ज्यांना 77 जणांना तर वाचवलंय मात्र 7 ते 8 जणांचा मृत्यू होऊ शकतो किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रवासी बोट उलटून 3घांचा मृत्यू झालेला आहे. कसा अपघात घडला ते आपण पाहिलं. सामचे प्रतिनिधी सुनील काळे हे तर जिथे अपघात घडला तिथे जाऊन त्यांनी संपूर्ण या अपघाताविषयीची माहिती घेतलेली आहे. बोटीतनं जाऊन अपघात स्थळ गाठलं त्यांनी समुद्रामध्ये जाऊन आणि तिथली माहिती त्यांनी दिलेली आहे. अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय. कशा प्रकारे अपघात झाला. उरणजवळच्या कारंजाजवळ हा अपघात झालेला आहे. 80 प्रवाशांसह ही बोट बुडाली. जेव्हा स्पीड बोटनं प्रवासी बोटीला धडक दिली त्यानंतर या बोटीचे अक्षरशः 2 तुकडे झाले. मात्र बहुतांश प्रवाशांना वाचवण्यात यश आलेले आहे. 77 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. एकूण 130 प्रवासी क्षमता असलेली ही बोट होती आणि या बोटीत त्यावेळी 80 प्रवासी होते आणि 4 कर्मचारी होते.
घटना घडल्यानंतर ताबडतोब नौदलाची एक टीम आली, JNPTची एक टीम आली, तसंच कोस्टल गार्डची एक टीम आली, तसंच येलो गेट पोलीस ठाणं आणि स्थानिक मच्छीमार ज्या बोटी आहेत त्यांनी देखील धाव घेतली आणि प्रवाशांना वाचवलं. 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे. सगळ्या वाचवलेल्या प्रवाशांना गेटवे ऑफ इंडिया इथं आणलं आणि आता त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत, वैद्यकीय उपचार सुरू आहेत.